तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेल्या जवळपास 2 आठवड्यांपासून अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यात धडाका लावलेला आहे आणि त्याचा थेट परिणाम होतोय तो शेतमालावर। खरं तर शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एकीकडे कांदा असेल किंवा इतर पिकांचं तर नुकसान झालंच आहे, मात्र भाजीपाल्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। भाजीपाला हा शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। हातातोंडाशी आलेल्या भाज्या ज्या आहेत त्या या अवकाळीमुळे पूर्णपणे खराब झाल्या आणि त्यामुळे जो शिल्लक भाजीपाला आहे तो बाजारात शेतकरी आणतायत, त्याला जेवढे काही पैसे मिळतील, जेवढा काही भाव मिळेल तेवढे घेतायत आणि उरलेला जो खराब झालेला भाजीपाला आहे तो शेतकऱ्यांना अक्षरशः फेकून द्यावा लागतो आहे। एकूणच या पावसाळी वातावरणामुळे गिऱ्हाईकांची देखील गर्दी जी आहे ती बाजारांमध्ये कमी आहे आणि त्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आहेत तर दुसरीकडे जे व्यापारी आहेत, जे भाजी विक्रेते आहेत त्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागतो आहे। नेमकी काय परिस्थिती आहे? भाज्या कुठल्या महाग आहेत आणि कुठल्या आता स्वस्त आहेत? पावसामुळे काही भाज्या महाग आहेत, काही स्वस्त आहेत। नुकसान आहे मालाचं। कुठल्या भाज्या महाग आहेत? आता वाटाणा महाग आहे, टोमॅटो, गेवडा वगैरे काही भाज्यांचे भाव वाढले, काही भाज्यांचे कमी आले। बरं, टमाटे मागच्या आठवड्यात किती होते ना आता? 20 किंवा 30 रुपये, आज 40 रुपये। अच्छा, बाकी वाटाणा, गेवडा वगैरे, फ्लावर महाग आहे, बीट महाग आहे, अच्छा, दुधी भोपळा। बरं, या अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान झालं आहे त्याच्यामुळे भाजीपाला कसा येतोय, की आवक कशी आहे? क्वालिटी नाही आहे मालाला, आवक कमी आहे, माल खराब झाले। आपण बघतोय की चांगल्या प्रतीचा माल जो आहे तो बाजारात आला तरी त्याला अपेक्षित असलेला भाव मिळत नाही आहे। दुसरीकडे खराब झालेला भाजीपाला जो आहे तो बाजारांमध्ये येतोय आणि त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना देखील नुकसान सहन करावं लागतंय तर दुसरीकडे जे भाजी विक्रेते आहेत त्यांना देखील या ठिकाणी नुकसान सहन करावं लागतंय। एकूणच ही परिस्थिती आणखीन किती दिवस राहील याची शक्यता नाही आहे। मावशी, काय परिस्थिती आहे बाजारांमध्ये सध्या? अवकाळी पावसामुळे काय नुकसान बघायला मिळते? नुकसान शेतकऱ्याचं पण आहे, आमचं पण आहे। आम्ही माल आणतो, पार सडू राहिले, गिऱ्हाईक नाही, काही नाही। भाजीपाला कसा महाग आहे, किती स्वस्त आहे, कुठला महाग बी आहे, बाकी काही स्वस्त आहे। गिऱ्हाईकाला पण परवडायला पाहिजे असं काही, म्हणजे आमचा माल तर सडूच राहिला, शेतकऱ्याचा पण सडतोय। अवकाळी पावसाचा अशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी होत आहे। अवकाळी पावसाचा हा एकूणच धडाका जो आहे तो आणखीन किती दिवस राहील याबाबत शक्यता नाही आहे। ऑरेंज अलर्ट सातत्यानं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला घोषित केला जातो आहे आणि त्यामुळे पुढचे काही दिवस बाजारांमध्ये अशीच परिस्थिती राहील असं चित्र एकूणच दिसतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।